हिंदूराव गोविंद पनाकर. मी या तारळी धरणाच्या शेजारी एक छोटंसं गारवा खानावं नावाने एक घरगुती प्रकारचं मत्स्य खानावं चालवतो. माझ्याकडं खूप लांबून माणसं येतात मासे खाण्यासाठी. पण यंदा गव्हर्नमेंटनं धरणाचं पाणी गरजेपेक्षा जास्त पातळीच्या खाली सोडल्यामुळं मत्स्य व्यवसाय धोक्यात आलेले आहेत. मत्स्य व्यवसाय धोक्यात आल्यामुळं आम्हाला हे जेवण बनवण्यासाठी मासे मिळत नाहीत. त्यामुळं आता आमचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे आणि आम्ही प्रकल्पग्रस्त असून पण सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. आम्हाला कोणतीही उदरनिर्वाहाची योजना न करता आम्ही स्वबळावर चालू केलेला व्यवसाय आता बंद पडण्याची वेळ आलेली आहे. तरी लक्ष द्यावं कोणीतरी, जिल्हाधिकारी आणि अजून कोण असतील आस्थापना, भारत पाटणकर साहेबांच्याकडे आम्ही याची तक्रार केलेली आहे. त्यांनी त्यांच्या स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्यावर बोलणी सुरू केलेली आहेत. बघूया आता काय होतं आहे. परंतु आता मत्स्य व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय हे दोन्हीपणे पूर्णपणे आता धोक्यात आलेला आहे. आणि गरिबांना ह्याच्यामुळं आता सगळीकडे सरकार तरुणांना उद्योगात आणण्यासाठी सबसिडी, व्यवसाय, कर्ज ह्या सगळ्या योजना राबवत आहे. आम्ही स्वबळावर चालू केलेला व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असताना सगळे अधिकारी वगैरे सगळे आता दुसरी काय कामं चालली असतील तिकडं सपोर्ट करतात, पण आमच्याकडं दुर्लक्ष चालू आहे. त्यामुळे आता आमचा उपासमारीची वेळ येते. एका आयुष्यात 2 वेळा पुनर्वसित होण्याची आमची वेळ आली. अख्ख्या महाराष्ट्रात किंवा देशात जर हे पहिलं उदाहरण असेल असं की एक माणूस किंवा एक गाव दुसऱ्यांदा पुनर्वसित होतोय आणि शासनाचं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ह्या गोष्टीतनं सरकार, जिल्हाधिकारी आणि आमचे श्रमिक मुक्ती दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी ह्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा आणि आमची उपासमार किंवा होणारी होलपट थांबवावी. कारण आता आमचं वय धरण झालं त्यावेळेस आमचं वय आम्ही शाळेत होतो. आता स्वभावावर उभं करून आता 42 वर्षात आहे आता आम्ही. आणि आता इथून पुढं दुसरी नवीन गोष्ट चालू करायची म्हटलं तर ते अशक्य आहे. मग एकतर शासनाने काहीतरी आमच्यासाठी करावं, लक्ष द्यावं. मत्स्य व्यवसाय असो किंवा हॉटेल व्यवसाय असो, आम्ही कोणत्याही प्रकारचं असं चांगलं काम करतो आहे. इथं लोकांची सेवा देतो आहे, लोकांना सेवा पुरवतो आहे. पण ते सगळं काय बंद होणार आहे. आणि त्यासाठी जर शासनानं पुढाकार घेतला, ह्यात लक्ष घातलं की ह्या गोष्टी का होत आहेत, पाणी कमी कशामुळं होतं आहे, किंवा मत्स्य व्यवसायांना पाणी किती शिल्लक राहिलं पाहिजे, मासे पण जगले पाहिजे, आमचं पण पोट भरलं पाहिजे. जर आम्ही धरणासाठी त्याग दिलेला आहे, इथं आम्ही आमची जन्मभूमी सोडली, सगळं सोडून तिकडं गेलेलो आहे. आता बऱ्यापैकी मजुरी करतायत लोक. आम्ही हा व्यवसाय निवडला आहे. पण त्यात पण जर आम्हाला असं होत असेल तर मग आम्ही करायचं काय, न्याय कुणाकडं मागायचा. तर ही मागणी आमची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जावी. स्वतः त्यांनी बघावा हा व्हिडिओ आणि ह्याच्यावर विचार करावा. त्यांच्याकडं पत्र गेलेलंच आहे, त्याचा त्यांनी बघून काय तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा.